टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक आहे। माझ्यासोबत नागपूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विकास ठाकरेजी आहे। भाऊ, काय बैठकीचं नियोजन आहे? मला वाटतं नवीन प्रांताध्यक्ष झाल्यावर सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक त्यांनी बोलावली आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या तयारीबाबत त्याच्यावर चर्चा होईल आणि कशा पद्धतीनं आपण निवडणूक लढायचं यावर चर्चा होईल असं मला वाटतं। एकूण तुमचं जिल्हाध्यक्षांचं काय सूर आहे की महायुतीत लढावी निवडणूक की वेगळी लढावी, काय सूर आहे? नाही, आमची तर तयारी स्वतंत्र लढण्याची आहे, पण हायकमांड शेवटी जे सांगते ते करावं लागतं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जशी स्थिती येईल त्या स्थितीत निर्णयाची आमची तयारी आहे। परंतु शहर अध्यक्ष म्हणून सर्व 151 जागेंवर लढण्याची आमची तयारी आहे। आज त्याबाबत तुम्ही प्रांताध्यक्षांना कळवणार की आम्ही स्वबळावर लढायला पाहिजे? बहुतांश जिल्हाध्यक्षांचं काय? आज मला वाटते त्यावर चर्चा झाली तर हा विषय येईल, परंतु मला वाटते त्यावर चर्चा होणार नाही, फक्त आपण कशी निवडणूक लढाई यावरच चर्चा होईल। संजय राऊत यांनी म्हटलं होतं की आम्ही स्वबळावर लढू, तर त्याचीही चर्चा आजच्या बैठकीत, कारण की ही बैठकच त्या पार्श्वभूमीवर आहे। सुप्रीम कोर्टात निर्णय लवकरच येणार आहे। नाही, कसं आहे, नवीन प्रांताध्यक्ष आले, त्यांना जिल्हाध्यक्षांशी सगळ्यांशी ओळख करून घ्यायची आहे आणि त्यानिमित्तानं एकमेकांशी संवाद साधायचा आहे। त्या दृष्टीने ही बैठक आहे। वेळेवर जे विषय येतील त्या विषयांवर चर्चा होईलच। निवडणुकीचे मुद्दे काय असणार आहे? या निवडणुकीसाठी तयार आहे काँग्रेस? आम्ही तयार आहे। मागच्या 15 वर्षात भाजपाची सरकार होती आणि शहरातल्या सामान्य जनतेचे जे हाल झाले ते हाल मला वाटते की शहरातल्या जनतेने पाहिले आहे। लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीतही उमेदवारांना महानगरपालिकेचे प्रश्न लोक विचारायचे, पिण्याचं पाणी, गडस, ज्या मूलभूत सोयी पुरवण्याचं काम होतं तेच विचारत होते आणि त्या संदर्भातच मला वाटते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागपूरची जनता क्रम ठरवेल की 15 वर्षाचा कार्यकाळात भाजपानं काय केलं। नक्कीच खूप खूप धन्यवाद। आज महत्त्वपूर्ण बैठक सर्व जिल्हाध्यक्षांची मुंबईत होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।